दिव्यात नालेसफाईची कामं पूर्ण क्षमतेनं झाली नाहीत. पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेनं न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंचं अतोनात नुकसान झालंय. दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना या प्रकरणी जबाबदार धरून निलंबित करावं अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी केली आहे. दिवा प्रभाग समितीचे प्रमुख अधिकारी म्हणून सहाय्यक आयुक्त हे कमी पडत असून दिवा शहराचा संपूर्ण पाहणी दौरा त्यांनी पावसाळ्याच्या आधी करणं अपेक्षित होतं. अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेला नाही. वरच्या प्लास्टिकच्या पिशव्या काढण्यात आल्यात. नाले पूर्ण क्षमतेनं साफ केले न गेल्यानं गणेशनगर, विकास म्हात्रे गेट, बेडेकर नगर, डीजी कॉम्प्लेक्स येथे पाणी नागरिकांच्या घरात घुसलं. दरवर्षी हा प्रकार पावसाळ्यात दिव्यामध्ये पाहायला मिळतो. मागील घडलेल्या घटनांवरून दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना धडा घेणार नसतील तर कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी रोखठोक भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी घेतली आहे. दिवा शहरातील प्रशासनाचे प्रमुख म्हणून सहाय्यक आयुक्त नीट जबाबदारी पार पाडणार नसतील तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणं गरजेचं आहे. यामुळे प्रशासनाला शिस्त लागेल आणि दिवा शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिकाऱ्यांचा बदलेल असंही रोहिदास मुंडे यांनी सांगितलं. दिवा शहरात जो गलिच्छपणा आणि अस्वच्छता अनेक ठिकाणी पाहायला मिळतो त्याबाबत देखील सहाय्यक आयुक्तांनी भूमिका घेणं अपेक्षित होतं. मात्र ठाण्याला एक न्याय आणि दिव्या शहराला एक न्याय अशा पद्धतीचं प्रशासन येथे काम करणार असेल तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवर कारवाई होणं गरजेचं असल्याचंही मुंडे यांनी म्हटलं आहे. ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत आपण कित्येक दिवस सांगतो की दिवा विभागातील नालेसफाई होत नाही. 31 मार्च ही ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी डेडलाईन दिली होती. त्याच्यानंतर सुद्धा दिव्यात नालेसफाई झाली नाही. यानंतर आम्ही दिवा विभागाकडून आयुक्तांची भेट घेतली. त्यांना सांगण्यात आलं की दिव्यात नालेसफाई झाली नाही तर हातसफाई झाली नाही आणि ह्याचाच फटका दिव्यातील नागरिकांना बसेल आणि त्यांच्या घरात पाणी जातो. आज पाहाल तर दिवा विभागात आज पाऊस चालू झालेला आहे. रिमझिम पावसातच अनेक चालींना पाणी गेलेलं आहे. आज आपण बघाल तर भगवान म्हात्रे चाल आहे, जय शिवशंकर चाल आहेत. या चालींना 2-2 ते 3-3 फूट पाणी गेलेलं आहे. याला जबाबदार कोण? तर आम्ही सांगितलं होतं की याचा सर्वस्व जबाबदारी ही दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडदे आणि इथले स्वच्छता निरीक्षक परदेशी हे आहेत. तर आयुक्तांना आमची विनंती आहे की आज या लोकांचं जे नुकसान झालं याची नुकसानाची भरपाई त्यांनी महापालिकेने तातडीने या लोकांना द्यावी आणि या निष्क्रिय अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करावं अशी आम्ही मागणी करतो. आणि आपण बघा तर ही भगवान म्हात्रे चाल आहे. गेल्या 5 वर्षापासून आम्ही या चाळीचा पाठपुरावा करतोय की इथला नाला हा व्यवस्थितरित्या करून द्या. इथल्या लोकांना खूप अडचणी होतात. पावसाळ्यात दरवर्षी या लोकांच्या घरात पाणी जातोय, परंतु महापालिकेचं वारंवार याकडे दुर्लक्ष झालेलं आहे. त्याच्यामुळे या इथे तातडीने महापालिकेने उपाययोजना करावी आणि इथल्या नाल्या तात्काळ काढून इथल्या लोकांना रहिवाशांना दिलासा द्यावा हीच विनंती. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. जिल्ह्यात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झालाय. या पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं. ठाणे शहरात आज सकाळी 8:30 ते 9:30 या 1 तासाच्या कालावधीत 26.43 मिली पाऊस पडल्याची नोंद ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे करण्यात आली आहे. जून महिना सुरू होऊन 15 दिवस उलटून गेले तरी शहरात पुरेशा प्रमाणात पावसानं हजेरी लावली नव्हती. यामुळे वातावरणातही उकाडा कायम होता. या उकाड्यानं नागरिक देखील हैराण झाले. परंतु जिल्ह्यात कालपासून पावसानं हजेरी लावल्यामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्यानं नागरिकांना दिलासा मिळालाय. आज देखील पहाटेपासून पाऊस पडायला सुरुवात झाली आहे. यामुळे सकाळी कामाला जाणाऱ्या नागरिकांची तसंच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. ठाणे शहरात सकाळी 8:30 ते 9:30 या कालावधीत 26.42 मिलीमीटर पाऊस झाला.
यामुळे शहरातील पेड्या मारुती रोड, वंदना बस डेपोजवळ पाणी साचलं. तर जिल्ह्यातील डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर आणि बदलापूर तसंच ग्रामीण भागात देखील मुसळधार पाऊस झाला. कल्याण डोंबिवली शहरात सखल भागात पाणी साचल्यामुळे रिक्षाचालकांना वळसा घेऊन प्रवास करावा लागला. तसंच रेल्वे स्थानक परिसरातही पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल झाले. नालेसफाईची कामं योग्य रीतीनं झाली नसल्यामुळे शहराच्या अंतर्गत भागातील रस्ते पाण्याखाली गेले. काही भागात विजेचा लपंडावही सुरू झाला. राज्यात सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं केंद्र सरकारप्रमाणे आरोग्यविषयक योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जनतेला आयुष्यमान भारतच्या धर्तीवर महात्मा फुले आरोग्य विमा योजना सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेचं प्राथमिक काम सुरू झाले. विशेष म्हणजे पांढरे रेशन कार्ड असलेल्यांना महात्मा फुले तसंच आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अशा दोन्ही योजनांचा संयुक्तपणे फायदा घेता येणार आहे. मात्र यासाठी एक अट घालण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पांढरं रेशन कार्ड आहे त्यांनी ते आधारशी संलग्न करून घ्यावं असे आदेशही देण्यात आले. रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य विक्री केली जाते. त्या यंत्रणेमधील सर्व अधिकाऱ्यांना या संदर्भातील निर्देश देण्यात आले. यामध्ये सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, शिधावाटप साखळीतील उपनियंत्रक यांना पांढरे रेशन कार्ड असलेल्यांचे आधार कार्डशी संलग्न करून घेण्याचे निर्देश देण्यात आले. पांढरे रेशन कार्ड असलेल्या कुटुंबियांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना आयुष्यमान कार्ड तयार करण्यासाठी रेशन कार्ड आधार कार्डला लिंक करून घेणं आवश्यक आहे. याच लिंकिंग संदर्भातील कारवाईला आता शासनाच्या आदेशानंतर सुरुवात झाली आहे. या नव्या बदल्यामुळे पांढरं रेशन कार्ड असलेल्यांना 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार आहेत. यासाठी पांढऱ्या रेशन कार्डबरोबरच आधार कार्ड लिंक करून घेणं अनिवार्य आहे. या संदर्भातील अधिक माहिती रेशन वितरकांकडे उपलब्ध असल्याचं सांगण्यात आले. कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी असलेल्यांना पांढरं रेशन कार्ड दिलं जातं. म्हणजेच एका वर्षाला 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबियांना रेशन कार्डच्या आधारे आता राज्यात मोफत उपचार मिळणार आहेत. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या तातडीच्या दुरुस्तीची कामं हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे शुक्रवार आणि शनिवार असे 2 दिवस शहरातील विविध भागांचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू नये यासाठी स्टेम प्राधिकरणाकडून पाणीपुरवठ्याचं विभागनिहाय नियोजन करण्यात आले. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. ठाणे शहराला दररोज 590 दशलक्ष लिटर पाणी 4 स्रोतांद्वारे पुरवलं जातं. ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून 250 दशलक्ष लिटर, महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाकडून 135 दशलक्ष लिटर, तर स्टेम कंपनीकडून 120 दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 85 दशलक्ष लिटर असा पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठ्यासाठी शहरातील हे 4 स्रोत महत्त्वाचे मानले जातात. त्यापैकी ठाणे महापालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील विविध भागात शुक्रवारी 21 जून रोजी सकाळी 11 ते शनिवारी 22 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत 250 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा विभागनिय सुरू ठेवला जाईल. त्यानुसार शुक्रवारी 21 जून रोजी सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत 12 तासांसाठी घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईपलाईनचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. आणि शुक्रवारी 21 जून रोजी रात्री 11 ते शनिवारी 22 जून रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत ऋतू पार्क, जेल, गांधीनगर, समतानगर, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्यातील काही भागात 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत पिसे उद्यान केंद्रातील कंट्रोल पॅनलची दुरुस्ती, टेमघर जलशुद्धीकरण केंद्र, उच्च दाबाचं सबस्टेशन, फिल्टर बेड व्हॉल्व्हची दुरुस्ती आदी तातडीची कामं करण्यात येणार आहेत. या पाणी कपातीनंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिका प्रशासनानं दिली आहे. आज दुपारी मुंब्रा बायपासवर एक ट्रक पलटी झाल्याची घटना घडली.
हा ट्रक शिळफाट्याकडून ठाण्याकडे जात असताना गावदेवीजवळ पोहोचताच दुसऱ्या एका ट्रक चालकानं ओव्हरटेक केल्यामुळे चालकाचं संतुलन बिघडलं आणि ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. घटनास्थळी त्वरित वाहतूक विभागाचे कर्मचारी पोहोचले आणि ट्रक हटवण्यासाठी हायड्रा मशीन मागवण्यात आली. या अपघातामुळे मुंब्रा बायपासवर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. शिवसेनेच्या 58व्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण राज्यात शिवसैनिकांमध्ये उत्साह पाहायला मिळाला. ठाण्यातील किसननगर विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्या विभागामध्ये त्यांचे बंधू आणि माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या माध्यमातून वागळे विभागातील तमाम शिवसैनिकांनी एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत बसनं वरळी येथील सभेला रवाना झाले. वरळी येथील MIDC डोम या ठिकाणी शिवसेनेचा 58वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचं मार्गदर्शन, त्यांचे विचार ऐकण्यासाठी किसननगर परिसरातून 1000पेक्षा जास्त शिवसैनिक वरळीला रवाना झाले. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा खऱ्या हिंदुत्ववादी विचारांचा वर्धापन दिन साजरा होणार असल्याचं सांगितलं. या वर्धापन दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मार्गदर्शन करणार असून प्रत्येक कार्यकर्ता त्या जोमानं आणि त्यांच्या आदेशानं भविष्यात काम करेल आणि येणाऱ्या काळात विधानसभेची निवडणूक देखील पार पाडणार, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्ता जोमानं काम करणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदेश पाळला जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र भाजपच्या दिग्गज नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमुळे भारतीय जनता पक्षातही मतभेद निर्माण झाले. महाराष्ट्रात सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे विनोद तावडेंच्या समर्थनार्थ आहेत, तर इतर नेते देवेंद्र फडणवीस यांचं समर्थन करत आहेत. परंतु भारतीय जनता पार्टी एका नेत्याच्या चेहऱ्यावर विसंबून राहणार नाही. दिल्लीतील बैठकीवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की भाजपमध्ये काय मतभेद झाले आहेत याबद्दल आपण काही सांगू शकत नाही. कोण कोणाचं समर्थन करत आहे याबद्दलही आपण काही बोलू शकत नाही. पार्टीनं आपल्या स्तरावर काही निर्णय घेतला असेल त्यावरही मी काही म्हणू इच्छित नसल्याचं त्यांनी सांगितलं.
ठाण्याच्या टिपटॉप प्लाझामध्ये कोकण स्नातक विधान परिषद निवडणुकीसाठी NDAची बैठक झाली होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात म्हटलं की इंडिया गठबंधननं खास करून भिवंडी लोकसभा आणि मुंब्रा येथे अल्पसंख्याकांमध्ये मतभेद निर्माण करून त्यांच्या मतांचं विभाजन केलं आणि महाविकास आघाडीला म्हणजेच काँग्रेसला कमी केलं. यावर प्रत्युत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, इंडिया गठबंधननं फक्त भिवंडी लोकसभा सीट जिंकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे कल्याण लोकसभा मतदारसंघातून उमेदवार होते, तर कल्याण लोकसभा सीटवर श्रीकांत शिंदे हरले नाहीत. महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला, जसे की चंद्रपूर, नाशिक, रामटेक या सर्व ठिकाणी मुसलमानांचे दबदबा नव्हते. तरीही देशाचं राजकारण हिंदू मुस्लिम अजेंडा आणून चालवायची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.